नमस्कार मंडळी, नमस्कार. आपल्या ऐन तारुण्यात जीवाची पर्वा न करता मोठ्या हिमतीनं ब्रिटिशांविरुद्ध लढा देणारे क्रांतिकारक कुठं आणि क्षणिक सुखासाठी आपल्याच देशाच्या नागरिकांचे लचके तोडणारा आजचा युवक कुठं? सध्याच्या सामाजिक प्रश्नांपासून लोकांना वळवण्यासाठी आणि आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आजच्या युवकांना कसे आपल्या जाळ्यात ओढतात आणि योग्य वेळी अलगद बाजूला करतात, यावर विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. एक सुप्त आणि स्वार्थी उद्दिष्ट म्हणजे खुर्ची. पण ह्या खुर्चीसाठी करण्यात आलेली एक स्पर्धा म्हणजेच राजकारण. हे राजकारण एवढ्या टोकाला जातं की धर्माचे ठेकेदार आपला स्वार्थ साधण्यासाठी लोकांना त्यांच्या मूलभूत प्रश्नांपासून दूर करून कसे त्यांच्या आयुष्यात तेढ निर्माण करतात याचाच एक सजीव देखावा. का मिळवलं स्वातंत्र्य? का मिळवलं स्वातंत्र्य? का मिळवलं स्वातंत्र्य? का मिळवलं स्वातंत्र्य? का मिळवलं? ले जा तू संदेशा मेरा मैं सबके जाऊं. बस के लवकर आणि का ते अरे ऐकतोय का याच्या कानाखाली मारते बोरिंग. हॅलो हॅलो चायला आत्ता कुठं मी आणि सकीना ती बॉर्डर क्रॉस करणार होतो तोवर सुरू झालं यांचं. ती सकीना राहू दे, इस्पिकची राणी आहे का बघ हातात. झालं का तुमचं सुरू? चायला दिवस नाही रात्र नाही नुसतं पानं पिसायची एवढंच येते तुम्हाला. या अशा गुणांनाच त्या विख्याची पोरं आपल्यापेक्षा जास्त फार्मात आल्यात. मार्केटमध्ये पानपट्टीवाला सुद्धा उधार द्यायचं बंद झालं आपल्याला. हातात काय पैसा नाही आणि तुम्ही पण काही कामाची राहिला नाही. हे जर असं चालू राहिलं तर एक दिवस तो विख्या डोक्यावर बसणार आहे आपल्या, हेच फिक्स आहे. बिल में घुसकर नहीं, सरेआम दहाड़ते हैं हम. और ये अपना स्टाइल नहीं है, पेशा है ब्रो. हम सामने वाले को कहकर फाड़ते हैं. ए विख्या जास्त उडू नकोस. आज तुझं चांगले दिवस आहेत. कधी काय आमचं बी होत. वेळेचं पान बदलायला जास्त वेळ लागत नाही, कळलं? ज्यावेळी वेळ आमची असेल त्यावेळी कोणच तुझं नसेल, लक्षात ठेव. अरे हट, तुझ्यावर जी वेळ आली आहे ती स्वतः तुझ्यामुळं आणि या छापऱ्यांमुळं. आणि आम्ही जे काही आज नाव केलंय ते स्वतःच्या जीवावर. आणि साथीला ही लोखंड आहेतच की काय रे. ज्या या लोखंडाच्या गोष्टी करतोस रे, ही असली लोखंड लई वितवलेत आणि हे तुला पण चांगलंच माहिती आहे, कळलं? हे संत्या, तू करू नकोस नाटक. तू असा जास्त आवाज करू नको, कळलं काय? थांबा रे, थांबा म्हणतो का नाही? सोडा एकमेकांना, सोडा म्हणतो, ऐकायला नाही येत. ए भार खाऊ, सोड त्याला, मागो. वकील साहेब, आज तुम्ही आलाय म्हणून वाचला, हा? नाहीतर याचा आज कार्यक्रमच होता. आणि काय हातात बांगड्या भरल्यात काय? बघू आज कोण शिल्लक राहते ते आणि कोणाचा कार्यक्रम होतोय. थांब रे. तुमच्या या असल्या दररोजच्या भांडणानं तुमचं नुकसान झालंय. तू याच्या विरोधात काड्या करणार आणि हा तुझ्या विरोधात काड्या करणार. हे बघ, इथून मागत तुझा दबदबा होता, आज विक्याचा आहे, उद्या दुसरा कुणीतरी येईल. हे चक्र असंच चालू राहणार आहे. साहेब, या विक्याचा दबदबा संपवायची कोणाचीच ताकद नाहीये. बेटा, असला फालतू आत्मविश्वास बाळगू नकोस. सगळा वेळेचा हिशोब आहे, वेळेचा. कधी कधी वेळ फकीराला हुजूर बनवते आणि राजाला सुद्धा भिकारी करते, लक्षात असू दे. सांगा त्याला, कधी काही आम्ही त्याला मदत केली आहे आणि त्याचमुळे आज इथपर्यंत पोहोचलाय तो. अरे वा, त्या बदल्यात भरपूर पैसा जिरवला आहे, हे पण सांग की. विचार, थांबा रे, थांबा. तुमच्या या असंच चालू राहणार असेल तर फोडा डोकी एकमेकांची. देवाला द्यायला आणि झोळी नाही घ्यायला अशी अवस्था झाली आहे तुमच्या दोघांची. ओके सर, काय म्हणायचं आहे का तुम्हाला? आणि कसली संधी काय ते स्पष्ट सांगा बघू. विकी, आज तुझा टाइम चांगला चालू आहे.
सगळे पत्ते तुझ्या मनाप्रमाणे पडतात. त्यामुळं तुला पुढची फिकीर नाही. आणि संत्या, आज तुझी माणसं हद्दपार आहेत. तुझं सगळं बळ नाहीसं झालंय. अशीच वेळ विकी तुझ्यावर पण येऊ शकते. मग काय विचार काय तुमचा? त्यासाठी सांगतोय, कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात तुमच्या डोक्यावर असणं गरजेचं आहे. वडील हस्त, गॉडफादर हवा तुम्हाला, ज्याच्या जीवावर तुम्ही दोघेही भरपूर पैसा आणि दरारा कमवू शकता. म्हणजे दोघंही एकत्र येऊन. अजिबात नाही, हे कधीच शक्य नाही. मी आणि याच्यासोबत अशक्य गोष्ट आहे वकील साहेब. होय विकी, आज तुझ्याकडे माणसं आहेत आणि याच्याकडे अक्कल. काही कारणास्तव तो अडचणीत आहे, पण तुम्ही दोघे एकत्र येऊन जर काम केलं ना तर तुमचं भलं होईल. त्याच्यासाठी सांगतोय मी. आणि तरच उद्याचा दिवस तुमचा आहे. आलं लक्षात? मला माहिती आहे तुम्हाला दोघांनाही एकमेकांची तोंड बघायला आवडत नाही, पण तुम्ही दोघं एकमेकांच्या गरजा आहात. शेवटी निर्णय तुमचा आहे. एकमेकांच्या भांडणात ताकद वाया घालवायची की दोघं एकत्र येऊन त्या शिखरावर जाऊन बसायचं? साहेब, पण म्हणजे नेमकं काम कोणासाठी करावं लागेल आणि काय करायचंय? एवढंच ऐकायचं होतं. अरे तुम्ही फक्त हो म्हणा, लाईफ सेट करतो तुमची. तुम्ही अशा व्यक्तीसोबत काम करायचंय की कोणत्याही परिस्थितीत तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. सगळी जबाबदारी त्यांचीच असणार आहे. मी आहे ना, मी आहे की. अहो, पण काम कोणासाठी करायचं आहे? नाव तर सांगा. दादासाहेबांसाठी. दादासाहेबांसाठी? मग मी तयार आहे. मी तयार आहे तुमच्यासोबत. कधी भेटायचं? अरे हो, उद्याच त्यांच्याच घरी वेळेत पोहोचायचं बरं का. आणि आज खूपच आनंद झालाय मला. याचं एकच कारण, तुमच्या दोघांमधला वाद मिटला. उद्यापासून नव्या युगाची नवी सुरुवात. दादासाहेब, आजकाल वर्तमानपत्रात तुमच्याविषयी कोणत्याच बातम्या येत नाहीत. सगळी विरोधकांचीच चर्चा आहे. अरे पत्ता पलटेगा. होय, नक्कीच बदलणार. थोडा धीर धरा. फ्रंट पेजला आमचंही नाव येणार. बर, त्याचं सोड. बाकी तुझं कसं चाललंय समाजकारण? दादासाहेब, समाजशास्त्रातून डिग्री घेतल्यानंतर बंधूंनी थेट आपल्या सोबतच पाठवले. म्हणाले, समाजकारण आणि राजकारण याचा योग्य मेळ कसा बसवायचा याचा सखोल अभ्यास करायचा असेल तर दादासाहेबांच्या आश्रयाला जा. आणि खरं सांगतो दादासाहेब, याचा भरपूर फायदाही मला होतोय. अरे तसं काही नाही रे. देवानं राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याची एक संधी दिली आहे, एवढंच. हा तुमचा मोठेपणा म्हणा, पण दादासाहेब, सगळेच राजकारणी सारखे नसतात. स्वतःचा स्वार्थ साधला की दुसऱ्याचा कसलाही विचार ते करत नाही. पण दादासाहेब, आपण मात्र अगदीच वेगळे आहात. अरे समाजसेवेचा धर्म आहे आपला, बाकी काही नाही. एवढं तर करावंच लागतंय आम्हाला. नमस्कार दादासाहेब, नमस्कार. या, आज वेळच केला म्हणायचा. आणि आम्ही सोपवलेल्या जबाबदारीचं काय केलं म्हणायचं? पूर्ण एकदम ओके. अहो, जबाबदारीचं चांगलंच भान असणारी माणसं आहात तुम्ही. तुमचा चेहरा आल्याबरोबरच सांगत होता, मिशन फत्ते करून आला तुम्ही. कसं? आता आमच्या खिशाचं ओझं तेवढं वाढवा म्हणजे झालं दादासाहेब. अहो, हे काय सांगायला लागते? आकडा सांगा हो, पोच केले जातील. पण दोघेही तयार आहेत ना? नाहीतर ऐन वेळेला माघार घ्यायची. दोघांनाही चांगलंच खचून घेतलंय. तुमचा शब्द सर्वस्व असेल. आता तुम्ही चिंताच सोडा, आता येतीलच ते एवढ्यात. माफ करा दादासाहेब, पण कसली जबाबदारी, काय मिशन फत्ते,
नेमकं म्हणायचंय काय वकील साहेबांना? अहो समजेल, लवकरच समजेल. येऊ का साहेब? अरे या की वागानो या. आता तुम्ही दोघं एकत्र आलाय म्हटल्यावर आमची चिंता संपली. दादासाहेब, हे सर्व वकील साहेबांच्यामुळे शक्य झाले. आम्ही स्वप्नात पण एकत्र आलो नसतो, पण आम्हाला आमच्या चुका पटवून दिल्या. आमच्या दोघांच्या भांडणामुळे संघर्ष कायमच उरावर बसलेला असायचा. उद्याचं सुख त्यालाच अनुभवायला मिळतं जो डोक्यानं विचार करतो. कळलं का? याचीच फक्त तुम्हाला मला जाणीव करून द्यायची होती. एवढंच काम माझं. काय दादासाहेब? अहो तुम्ही केवढं मोठं काम केलं याची कल्पनाच नाही तुम्हाला. दादासाहेब, खरं सांगू काय, आपल्या सोबत काम करायचं लय मोठं स्वप्न होतं बघा आमचं. आज खरोखरच संधी मिळाली आम्हाला. याच संधीचं सोनं करून दाखवू साहेब, हा शब्द आहे आपला. पण नेमकं करायचं काय याचा अंदाज काही येत नाहीये. डायरेक्ट मुद्द्यावरच येतो. बघा, इलेक्शन डोक्यावर आहेत, त्यात साहेबांचा आदेश आहे. कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये त्यांना, आणि त्यासाठीच मला तुमची गरज लागेल. साहेब साहेब कोणाला उचलायचं तेवढं सांगा, लगेच कामाला लागतो. तसलं काहीही करायचं नाहीये. पण नेमकं करायचं काय? हे बघा, फक्त वातावरण तापलं पाहिजे एवढंच करायचं. आणि एकदा वातावरण तापलं की मग त्यावर फक्त फुंकर मारत बसायचं. पण नेमकं काय करायचं तेवढं सांगा, आम्ही तयारच आहे. तोडणी घडवायच्या, कुठं पाकिस्तानच्या घोषणा द्यायच्या, हिंदूला मुस्लिमांविरुद्ध लढवायचं, दलिताला मराठ्यांविरुद्ध भडकवायचं, विरोधकांच्या सभेत गोंधळ घालायचा. एवढंच फक्त काम करायचं. बाकी राजकीय पोळी कशी भाजायची ते काम आमचं. दादासाहेब, अहो काय बोलताय काय तुम्ही? हे तर समाज विरोधी कृत्य आहे. अहो तुम्ही फक्त समाजशास्त्र शिकलाय, आता राजकारण शिका. काही गोष्टी पुस्तकात नाहीत मिळत, त्या अनुभवानं शिकायला लागतात. पण नाही दादासाहेब, मला नाही पटत हे. अहो आम्ही विचारलंच कुठं तुम्हाला. जरा शांत बसायचं आणि फक्त अनुभव घ्यायचा. हेच तर राजकारण आहे. मित्राचे बंधू आहात म्हणून तुम्हाला आमच्या सोबत ठेवलंय. आता तू आम्हाला शिकवणार का आम्ही काय करायचं ते? पण दादासाहेब, यामुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होतील, कितीतरी जीवित हानी होईल. त्याचं काय? बच्चे सिर्फ आम खाने का, किसने दिया पूछने का नाही रे. कसं आहे ना, सगळं झालं की काशीला नेऊन तुला गंगा स्नान घालून आणतो मी. कसं? आपण केलेल्या पापामधून गंगेचा पुत्र भीष्म सुद्धा नाही वाचला, आणि तुम्ही जी पापे करत आहात ती धुवून जातील असं म्हणायचं तुम्हाला? नाही, मी नाही येणार तुमच्यासोबत. वजन काटा हा फक्त वजन दाखवतो, क्वालिटी नाही. पण आम्ही तुझी क्वालिटी अगोदरच ओळखली होती, त्यामुळं आम्ही तुला बेरजेत धरलेलंच नव्हतं. प्रत्येक गोष्टीचं उत्तर प्रत्येकाजवळ असतंच, फक्त आमच्या तत्वात बसत नाही म्हणून आम्ही शांत आहोत. वार माझ्या वागऱ्या, नाहीतर काय करणार होतास? हे बघ, असल्या पोकळ धमक्या आम्हाला द्यायच्या नाहीत. ही दोघं आज आमच्या सोबत आहेत. आज आम्ही मनात आणलं तर काहीही करू शकतो. नुसता हुकूम करत आला साहेब, काम फटके म्हणजे फटके. तुम्ही स्वतःला कितीही मोठं समजा, पण दुसऱ्याला कमी लेखण्याची चूक कधीही करू नका. नदीवर पूल नसेल तेव्हाच माणूस पोहायला शिकतो. त्याचप्रमाणे आजची परिस्थिती नक्कीच आम्हाला ताकदवान बनवेल. आणि हो, मी खूप बलवानही नाही आणि कोणापेक्षा कमीही नाही. हे बघ, आमचं कौतुक आतापर्यंत भरपूर केलंय, म्हणूनच आतापर्यंत आम्ही शांत आहे. लक्षात ठेव,
एक वेळ आमचं कौतुक नाही केलंस तरी चालेल, पण अपमान करताना 10 वेळा विचार करायचा. नाहीतर वेळ मिळाला का अपमान व्याजा सकट परत केला जाईल. उद्ध्वस्त व्हायची भीती नसेल तरच वादळाला मिठी मारायची असते. आमच्या मनात भीती कधीच नव्हती आणि असणारही नाही. करून करून कराल काय हो? कराल काय तुम्ही? आमचा छळ कराल, पण तुम्हालाही तेच मिळेल. आज नाही तर उद्या मिळेल, पण नक्कीच मिळेल. पुढचा ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ शकतो. लक्षात असू दे तुझ्या. आणखीन एक महत्वाचं, स्वतःच कौतुक गावाला सांगत बसायचं नाही. कारण आम्ही आतापर्यंत काय केलंय, काय करू शकतो आणि काय करणार हे फक्त आम्हालाच माहिती आहे. त्यामुळं शांत राहायचं. वाह, काय बोललाय. जे काही करायचंय ते स्वतःच्या हिमतीवर करेन. कारण स्वतःच्या हिमतीवर रचलेला इतिहास वर्षानुवर्ष लक्षात राहतो आणि हे तुमच्या लक्षात राहू दे. यांना चांगलंच माहिती आहे आणि आम्ही कोणाशी लढत नाही आणि मुद्दा म्हणून कोणी आडवा आला तर त्याला सोडत नाही. सगळ्यांच्याच मनावर राज्य करणं आमच्यासाठी महत्वाचं नाही. काही लोकांच्या डोळ्यात खुपण्यात पण एक वेगळीच मजा आहे. तुला काय करायचं ते कर, पण आमच्या मार्गात येण्याचा प्रयत्न करू नकोस. नाहीतर कुठून आलास, कुठं गेलास हे तुझं तुलाच कळायचं नाही. वाऱ्याबरोबर फुर्रशील, समजलं का? आता जे घडेल ते घडेल. माझ्यासोबत जगालाही बदलायचंय मला. इथून सुरू झालेलं हे प्रकरण कुठं थांबवायचंय हे नीट कळतंय मला. या जनतेसाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचंय मला. माझ्या स्वतःच्या सुखांपेक्षा इतरांना सुखी करायचंय. स्वतःच्या पंखांमध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं आणि तेच करतोय मी. पोरा, नागाच्या शेपटीवर पाय ठेवतोयस तू. फुकट मरशील. मरणानं समोर येऊन जरी जीव मागितला ना तरी ह्या जनतेसाठी, समाजासाठी हसत मुखाने जीव देईन मी. फक्त जग सोडेपर्यंत समाधानानं जगायचंय आणि मरताना अभिमानानं मरायचंय. तुमची ही समाजविरोधी कृत्ये लोकांपर्यंत पोहोचवायचं काम माझ्या हातून घडणार आहे आणि यात मी स्वतःला भाग्यवान समजतो. येतो मी. खरंच जा, बघू आम्ही काय ते. दादासाहेब असा सहजासहजी कसा गेला तो? ताकद ही सांगायची किंवा बघायची वस्तू नाही, पण वेळ आल्यावर दाखवू त्याला. दादासाहेब आम्ही बंदोबस्त करतो त्याचा. उद्याचा सूर्य बघू देत नाही त्याला. काही गरज नाही. करून करून काय करल? लोकांपर्यंत पोचून समाज प्रबोधन करल. त्याचाच फायदा घ्या. त्याच्याच समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमात दंगा उडवून द्या. तो आमचाच माणूस आहे आणि आमच्याच कार्यक्रमात दंगा झाला असं भासून लोकांना आपल्याकडे वळूया आपण. याला म्हणायचं राजकारण. साहेब एक नंबर. हो, आमची डिग्री नावालाच आहे तुमच्या पुढं. या आता. नमस्कार माता भगिनींनो. मी आज आपल्या समोर येण्याचं कारण एवढंच आहे की येऊ घातलेली इलेक्शन, मी आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं मतदान मागण्यासाठी नाही आलेलो. मी आलो ते फक्त आपणाला दिलेल्या या मतदानाच्या अधिकाराचा योग्य पद्धतीने आपण वापर करावा ही विनंती करण्यासाठी. बंधूंनो आणि भगिनींनो, कोणत्याही भूलथापाला बळी पडू नका. कोणत्याही दंगलीत सहभागी होऊ नका हीच विनंती करण्यासाठी आपल्याकडे आलो. आदेश येतील, अफवा येतील, रंगीबेरंगी झेंडे येतील, दगडासोबत धोंडे येतील, कळपा कळपाने गेंडे येतील, घरं पेटतील
हलक्या मेंदूचे लोक पेटून उठतील, गाड्या फुटतील, काचा तुटतील, यात माणसांचंच मरण येईल. आपण फक्त ब्रेकिंग न्यूजला कारण व्हाल, मग पत्रकार घटनास्थळी येतील, घटनेच्या खोलपर्यंत जातील, मग घटनास्थळीचे लोक जेलमध्ये जातील. आणि त्यांना जामीन द्यायला येणार आहे कोण? सांगा कोण? हे झेंडोवाले की धर्मवाले? येतील तर तुमचे आई वडील आणि भाऊ. हेच सत्य आहे आणि हेच तुम्हाला पटवून देण्यासाठी इथं आलोय. जमिनीचा आधार घेऊन दादासाहेब मोठ्या फरकाने विरोधी उमेदवाराला पराभूत करतात आणि काही दिवसानंतर वा 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 दादासाहेब, मानलं, क्या बात है. अहो, आपण आखलेली खिळी चांगलीच रंगात आली. तुम्हाला निवडणुकीत जे यश मिळालंय की नाही, त्याचा विरोधकाला चांगलाच धक्का बसला असणार आहे. आमच्या बुद्धीच्या जोरावर आम्ही हे यश प्राप्त करू शकलो. तसं बघायला गेलं तर ह्या वेळी जरा अवघडच होतं. पण त्या संत्या आणि विक्याचा वापर करण्याची कल्पना मात्र जबरदस्त होती साहेब. अजून त्यांचा भरपूर वापर करून घेता येईल तुम्हाला. थांबा, त्यांचं काम संपलं. आता त्यांना मार्गस्थ करावं लागेल. काय म्हणायचं काय तुम्हाला? तेच जे तुम्ही ऐकले. त्यांचा प्रवास इथपर्यंतच होता. बऱ्याच दंगलीत, जाळपोळीत त्यांची नावं येणार आहेत आणि ती जर आपल्यासाठी काम करतात हे समजलं तर आपण बदनाम होऊ शकतो. दादासाहेब, योग्य विचार आहेत तुमचे. येऊ का म्हटले? आल्यावर नेहमी नमस्कार करणाऱ्यांचा आज अंदाज काय वेगळाच दिसतोय. याची कल्पना आहेच की तुम्हाला? कुणाशी बोलताय माहिती आहे का तुम्हाला? चांगलंच माहिती आहे. बाहेर ऐकलंय आम्ही. अरे वा 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 वा, म्हणजे अर्ध काम सोपं झालं म्हणायचं. मग काय विचार आहे तुमच्या दोघांचा? तुमच्या स्वार्थासाठी चांगलाच वापर केला तुम्ही आमचा. जीवावर उधार होऊन तुमच्यासाठी काम केलं, त्याला चांगलंच फळ मिळालंय आम्हाला. मोठा आदर होता तुमचा दादासाहेब, पण तुमचं सगळं स्वार्थीपणाचं होतं. कळलं ना आता? मनिगा, तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे आता. आणि आता आम्हाला आमच्या अडचणी वाढवायच्या नाही आहेत. म्हणजे आता आम्ही अडचण काय? अरे 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 अरे, तसं नाही, तसं नाही, अडचण नाही. तुम्ही थांबा वकील साहेब. सगळं तुमच्यामुळे घडलंय. आमच्या डोक्यावर यांचा हात होता असं तुम्ही सांगत होता ना, पण हे तर स्वार्थी निघाले. तोंड सांभाळून. काय उपकाराची भाषा करता रे? मोबदला आम्ही मोजलाय त्याचा. जे बघायला मिळणार नाही ते भोगायला गेले. विसरला का काय तुम्ही? आम्हालाही चांगलं समजलंय. गुरु पण शिकवतो आणि वेळ पण शिकवते. गुरु शिकून परीक्षा घेतो आणि वेळ परीक्षा घेऊन शिकवते. जाऊ दे रे संत्या, दाखवलीच त्यांनी त्यांची लायकी. पण साहेब, आम्ही आमच्या नशिबाचे मालक आहे. ह्या परिस्थितीचे गुलाम नाही, कळलं का? शून्यातून नेहमीच विश्व निर्माण केले आम्ही. त्यामुळं या असल्या हरण्याची कधीच आम्हाला भीती नाही. आम्ही तुमचा आदर जपत गेलो आणि तुम्ही बुद्धिबळाच्या चाली खेळत गेलात. वा दादासाहेब, खूप छान. विचार, नेहमी त्यांच्या सोबतच राहायचं ज्यांची वेळ खराब आहे, पण त्यांची साथ सोडलेलीच बरी ज्यांची नियतच खराब आहे. अशी बोलतोयस कळतंय का? आजपर्यंत किती आले आणि किती गेले. आमच्या वाट्याला जायचा प्रयत्न करू नका, नाहीतर तर काय? अरे कशाला डोकं गरम करताय? हा, त्यांनी सांगितलं ना एकदा तुम्हाला तुमचे मार्ग मोकळे आहेत म्हणून. आणि महत्वाचं एक, तुमच्याविषयी सगळे पुरावे पोलिसांच्याकडे आहेत, पण ती प्रकरणं बाहेर न येऊ द्यायची जबाबदारी माझी. बाकी वादच घालायचा असेल तर तुमची इच्छा. विक्या, संत्या, नीट विचार करा आणि निघायचं बघा. चल रे, काय बेकार माणसं आहे ती. दादासाहेब, दोघंही गेलेत आता निमूटपणे,
पण पुढच्या काळात कुठं अडथळा निर्माण करतील हे सांगता नाही यायचं, तेव्हा सावध राहा म्हणजे झालं. चुलीतनं निघणाऱ्या धुरात आकाश काळा करायचं सामर्थ्य नसतं. सरड्यानं आपला रंग दाखवला एकदाचा. स्वतःची पोळी भाजल्यावर कसं अलगद दूर केलं आपल्याला. अरे माझा तरी विश्वासच नव्हता त्याच्यावर, पण तू तयार झालास म्हणून मी तयार झालो. योग्य वेळी त्याचं बोलणं ऐकलं म्हणून बरं झालं, नाहीतर कुठेतरी अडकून हात वर केला असता त्यानं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आपल्याला सुद्धा आता काहीतरी नवीन करावं लागणार आहे. तेच तेच करून काय होणार नाही की. गेलेल्या काळात खूप काही शिकून गेलाय संत्या, पण आपल्यातलं वैर संपलंय आणि हीच आपली ताकद आहे आता. बरोबर. आता दोघं मिळून काहीतरी वेगळेच करू बघ. विक्या, माझ्याकडे एक प्लॅन आहे. प्लॅन? कोणता प्लॅन? मोठा मोठा हात मारायचा. अरे पण कुठं? रेल्वेमध्ये. रेल्वे? पण ते कसं? अरे आपली पोरं आता भरपूर आहेत. शहराच्या बाहेर रेल्वे गेली की तिची चीर ओढायची आणि ट्रेन थांबली की सगळ्या प्रवाशांना लुटायचं. बातमी 10 किलोमीटर मागे येईपर्यंत आपण मात्र मालामाल. म्हणजे त्या क्रांतिकारकासारखं? म्हणजे आपण पण क्रांतिकारकच झालो म्हणायचं की. थांबा, कसला हा विचार करताय तुम्ही? इतके दिवस दंगली घडवल्या, कित्येकांचे संसार उद्ध्वस्त केले आणि आता चक्क रेल्वे लुटायचा प्रयत्न करताय. प्रत्येक कामात याचा नेहमीच अर्थ आहे. अरे मग हा अर्थ दूर केला तर हेच योग्य आहे. हे बघा, तुम्ही एक चुकीचं करता. सोडा चला, कंठाला बसल्या काय? संत्या, अरे हो कसला आवाज? हा आवाज नाही, ही अशी दहशत होती क्रांतिकारकांची ब्रिटिशांच्या विरोधात. हाच आवाज दिल्ली पासून निघायचा तर थेट इंग्रज अधिकाऱ्यांच्या छातीत धडकी भरवायचा. कोण? आपण कोण? त्यांनाच विचारते, तुम्ही कोण? भारतीय असल्याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला. त्यांना कसं कळणार आम्ही कोण ते? पैशासाठी दंगली घडवणारे, स्वतःला क्रांतिकारकांची उपमा देत रेल्वे लुटायचा प्रयत्न करणारे, हे असले लुटारू कुठं? आणि देशाच्या हितासाठी ब्रिटिशांचा खजिना लुटून देश हितासाठी वापरणारे ते क्रांतिकारक कुठं? म्हणजे आपण चंद्रशेखर आझाद? होय, मी चंद्रशेखर आझाद. मृत्यू समोर येईपर्यंत आझाद राहिला तोच मी आझाद. संपूर्ण ब्रिटिश सैन्याला शेवटच्या क्षणापर्यंत जो हाती लागला नाही तोच मी आझाद. आपण आमच्या साथीदारांच्या पाठबळावर संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला सोळो की पळो करून सोडलं. स्वतःचं घरदार उघड्यावर सोडून जे स्वातंत्र्य मिळवलं त्या स्वतंत्र भारताचा तरुण आपल्याच देशाचे लचके तोडू पाहतोय. तरी आम्ही शांतच राहायचं? इंग्रजांच्या गोळ्यात छातीवर झेलून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. तो काय हे असलं स्वातंत्र्य बघण्यासाठी? माफ करा ना, माफ करा. परत अशी कृत्य होणार नाहीत आमच्याकडून. अशा चुकीला तर आम्ही कधीही माफ करणार नाही. आज तुमच्यासारख्या कित्येक युवकांच्या अंगावर पोलीस केसेस असतील, त्या पण पैशासाठी आणि क्षणिक सुखासाठी. पण आमचा क्रांतिकारक असा नव्हता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी निस्वार्थपणे लढायला तो कायमच तयार होता. त्याला हवं होतं फक्त स्वातंत्र्य, आणि त्यासाठी तो हसत हसत फासावर चढायला सुद्धा तयार असायचा. त्यातलाच आमचा हा एक सुखदेव. होय, मीच सुखदेव.
सुखदेव थापर, ज्या यातना ब्रिटिश सरकारच्या काट्या खाल्ल्यानंतर होणार नाहीत तेवढ्या यातना आजचा युवक पाहिला की होत आहेत. ज्या वयात आम्ही तरुणांना स्वातंत्र्य चळवळीत जाण्यासाठी प्रेरित केलं, इंग्रजांची दडपशाही आणि गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी हत्यार उचललं, कधीही घरच्यांचा आणि स्वतःच्या भविष्याचा विचार केला नाही. आम्हाला चिंता होती ती तुमच्या भविष्याची. आम्ही आमच्या तारुण्य देशासाठी समर्पित करून फाशी गेलो. ते काय असलं स्वातंत्र्य पाहण्यासाठी? समाजवाद आणि साम्यवाद यांचा चांगला अभ्यास असणारे असे होते क्रांतिकारक सुखदेव. त्यांनी आपली शक्ती पणाला लावली ती फक्त स्वातंत्र्यासाठी, या मातृभूमीसाठी. त्यांच्याच प्रमाणे त्यांच्या शेजारी मरणाला जवळ केलं त्यांचे क्रांतिकारी राजगुरू. होय, मीच शिवराम हरी राजगुरू, मराठी मुलकातला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. व्यापाराच्या कारणानं भारतात घुसलेले हे ब्रिटिश सरकार राज्यकर्ते झाले. आपल्याच लोकांवर त्यांनी अन्याय जुलूम सुरू केला. गर्व आहे मला की मी स्वातंत्र्य चळवळीत स्वतःच काही योगदान देऊ शकलो. तारुण्यात आम्ही स्वातंत्र्यासाठी झगडत होतो. कधीही ब्रिटिशांची गोळी येईल आणि मरण जवळ येईल याची आम्हाला भीती वाटली नाही. ती मनात कधी नव्हतीच. मनात होता तो एकच विचार, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य आणि फक्त स्वातंत्र्य. आम्हाला झपाटले होते ते स्वातंत्र्याने. फाशीचा फंदा गळ्यात होता, तरीही विचार होता तो फक्त आणि फक्त या देशाला गुलामगिरीतून मुक्त करून देशाला मोकळा श्वास घेऊन द्यायचा. आमचा राजगुरू. मरणाची भीती कधीही नसायची. प्रत्येक कामगिरीत नेहमीच पुढे असायचा तो. जसे आमचे राजगुरू सुखदेव, तसाच आमचा भगत. होय, मीच सरदार भगतसिंग. स्वातंत्र्य हा राष्ट्राचा प्राण. आम्ही बॉम्ब फोडले, रेल्वे लुटली, हे कुणाला हानी पोचवायची म्हणून नाही, तर ब्रिटिश सरकारच्या काराखाली चपराक देण्यासाठी. मी असे क्रांतिकारी होतो जे जेलमध्ये सुद्धा आझाद होतो. आम्ही जे काही केलं ते फक्त तुमच्यासाठी, या भारत मातेसाठी. आमच्या वेळचा युवक झगडत होता स्वातंत्र्यासाठी. आणि हा आजचा युवक आपल्याच देशाचे लचके तोडतोय. पैशासाठी स्वतःला विकू पाहतोय. लाचारी पत्करतोय या राजकारण्यांची. ज्याच्यावर जबाबदारी आहे देशाला सर्वोच्च स्थानी पोहोचवण्याची, तोच युवक आज देशाचे पाय मागे खेचतोय. अशा युवकांना काय कळणार देशभक्ती, देशप्रेम आणि बलिदान. एका बाजूला देशाचा तिरंगा चंद्रावर पोहोचवला जातोय, तर दुसऱ्या बाजूला देशाचं भविष्य अंधारात ढकलण्याचा प्रयत्न करणारा युवक पाहिला. एकच गोष्ट मनात येते, कशासाठी केलं आम्ही हे बलिदान? हे असलं स्वातंत्र्य पाहण्यासाठी? स्वातंत्र्य तेच लोक समजू शकतात ज्यांनी कधी गुलामगिरी भोगली आहे, ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटले. तुम्ही भाग्यशाली आहात. होय, तुम्ही भाग्यशाली आहात. तुम्ही स्वतंत्र भारतात जन्म घेतलाय. जेव्हा वंदे मातरम म्हटल्यावर युवकाचे झुंडच्या झुंड येत होते. शरीरात स्वातंत्र्याचं वारं व्हायचं. ज्याला एकच गोष्ट घडायची ते म्हणजे ब्रिटिश सरकारचा थरकाप उडायचा. लोक प्रसंगी मरण जवळ करायचे पण मागे नाही हटायचे. त्यावेळी परीक्षा होती ती देशभक्तीची. जेव्हा घरातील एखादा क्रांतिकारक बलिदान द्यायचा त्यावेळी त्याची पत्नी मुलांना सांगायची, जीवनाचा साथीदार गेला, लहान मुलांचा आधार गेला, घरची भाकरी गेली, पण तुम्ही घाबरायचं नाही. जरी केले तुकडे इंचाचे, एक इंचही माग सरकायचं नाही. ही होती देशभक्ती. तुम्हाला तुमची चूक समजली. यातच सगळं काही आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअपचा डीपी 3 रंगात
तिरंगाचा लावला म्हणजे तुम्हाला वाटतंय देशभक्ती? वर्षातून 2दा हातात तिरंगा घेतला म्हणजे तुम्हाला वाटतंय देशभक्ती? स्वतंत्र भारतात जर तुम्हाला खरंच देशभक्ती करायची असेल तर महिलांना सन्मान द्या, कामगाराला कामगार समजा, भिकारी नाही, गरीबाला काम द्या, भीक नाही, जिवंतपणे रक्तदान द्या, मरणोत्तर देहदान करा, जेणेकरून मरणाच्या दारात उभा असणाऱ्याला जीवन मिळेल, शेतकऱ्याला हिंमत द्या आणि सैनिकाला ताकद द्या. असे लहान लहान बदल स्वतःच निर्माण करा, तरच खऱ्या अर्थाने म्हटलं जाईल सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा. इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम.